दोन कन्सेप्ट ज्या हल्लीच्या काळात आपल्याला खूप प्रचलित आणि ऐकायला मिळतात त्या म्हणजे अल निनो आणि ला निना. बरोबर आहे. तर एल्लिनो मध्ये काय होतं, तुमचं प्रशांत महासागर म्हणजे ज्याला आपण पॅसिफिक ओशन म्हणतो, हे मध्य आणि पूर्व भागातलं प्रशांत महासागर म्हणजे जे अमेरिकेच्या कोस्टला लागून आहे, इक्वेटर जवळ म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या जवळचा भाग आपण म्हणतो. तिकडचं समुद्रातलं तापमान जे असतं, पाण्याचं तापमान ते वाढलेलं असतं. तर वाढलेल्या तापमानामुळे काय होतं, तिथे ढग जास्त तयार होतात आणि त्याच भागावर बाष्पीभवन होऊन तिथे पाऊस जास्त होतो आणि आपल्याकडे त्याचं बाष्पयुक्त हवा थोडी कमी पडते आणि हवेचा वेग आपल्याकडे मंद होतो, त्यामुळे आपल्याकडे पावसाचं प्रमाण कमी होतं. एल निनो जेव्हा असेल तेव्हा भारतामध्ये एक 40 ते 50% 50-50 चान्स असा की ह्या वर्षी दुष्काळ पडू शकतो. ला निनामध्ये जी पूर्व आणि मध्य भागातला जो प्रशांत महासागर आहे, पॅसिफिक ओशन आहे, इकडची समुद्रावरची जे वरच्या भागातलं जे पाणी आहे थंड असतं. ते थंड पाण्यामुळे काय होतं, तिकडं बाष्पयुक्त हवा कमी तयार होते, तिकडचा हवेचा वेग मंद होतो आणि आपल्या साईडला बाष्पयुक्त हवा वाढते आणि आपल्याकडे हवेचा वेग वाढतो आणि त्याच्यामुळे आपल्याकडे दक्षिण पश्चिमी हवा जोरदाररित्या आणि कमी दाबाचे क्षेत्र भरपूर बनून आपल्याकडे चांगला पाऊस ते पूर यायची पण शक्यता असते.